हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 8वी NMMS पेपर क्रमांक 1। याच्यामध्ये आपलं स्वाध्याय चालू आहे मित्रांनो, स्वाध्याय क्रमांक 2.5। याच्या अगोदरचे सर्व स्वाध्याय आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर कोणी बघितलं नसेल तर ते बघून घ्या। तर पहा 2.5 मध्ये काय दिलं, विसंगत गटात न बसणारी आकृती ओळखून त्या पर्याय क्रमांकाची उंच रंगवा। म्हणजे ह्या 4 आकृत्यामध्ये एक आकृती या गटामध्ये बसणार नाही, काहीतरी वेगळी एक आकृती असणार आहे। ती आकृती आपल्याला ओळखायची आहे आणि तो पर्याय शोधून गोल करायचा आहे। तर आता पहा मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची आकृती आहे। तर हे 4 आकृत्या बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक बेसिक सांगतो मी, ते बेसिक तुम्हाला समजणं गरजेचं आहे। म्हणजेच तो बेसिक पहा, आपण 1-2 मिनिटांमध्ये बघू। आता घड्याळाच्या दिशेने बघा, घड्याळाच्या दिशेने काय असते, त्याच्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काय असते, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काय असते ते तुम्हाला पहिलं समजून घ्यायचं आहे। आपल्याला हे घड्याळाच्या दिशेने काय असते, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काय असते हे थोडं समजायचं आहे। आपल्याकडे समजा एक घड्याळ आहे, आपण एक घड्याळ काढू एक्झाम्पलमध्ये। तर इथं 12 असतो मित्रांनो, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे घड्याळ आहे। मग आता काटा आहे आपला इथं, समजा आपल्याकडे 12 वाजले। आता किती 12 वाजले, समजा एकच घेऊ आपण तास काटा। तर 12 वाजले तर 1 वाजलं तर हे काटा इकडे जातो मित्रांनो, इकडे जातो। 2 म्हणजे अजून इकडे जातो, म्हणजे काटा कसं फिरतो, हे असा फिरतो। 1 2 3 4 5 6 असं फिरत आहे। म्हणजे जर समजा एखादी आकृती अशी जर फिरत असेल, असं या दिशेने, असं या दिशेने फिरत आहे, म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरत आहे। घड्याळ कधी पण 12 इथं स्टार्ट झाला तर नंतर 1 वाजते, 2 वाजते, 3 वाजते, 4 वाजते, 5 वाजते, मग नंतर 10 11 12 वाजता, म्हणजे असं फिरते। म्हणजे बरोबर दिशेने फिरते, घड्याळाच्या दिशेने फिरते, म्हणजे असं फिरत आहे। आता विरुद्ध दिशेने म्हणजे काय, समजा आपल्याकडे घड्याळ आहे, इथं 12 असते, इथं 1 2 3 4 5 हे 6 7 8 9 10 हे 11 असे आहेत समजा। मग आपल्याकडे इथं 12 आहे, 12 झाल्यानंतर इकडे येते मित्रांनो, इकडे येते 1 2 3 4 वाजते। 12च्या नंतर इकडे जाते का, म्हणजे इकडे 11 जाते का, असं इकडे जाते का, असा इकडे जाते का काटा आपला, इकडे काटा जाते का ह्या दिशेने काटा जाते का। 12च्या नंतर 11 येत नाही, 12च्या नंतर 1 येतो, म्हणजे इकडं जे जाते, म्हणजे असं जो फिरतो आकृती, एखादी आकृती जर अशी फिरत असेल तर ती आकृती कशी फिरत आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। बघा तुम्हाला कळलं असेल, समजा एखादी आकृती अशी फिरत आहे, अशी, तर घड्याळाच्या दिशेने आहे, 12च्या नंतर 1 2 3। समजा एखादी आकृती उलटी फिरत आहे, म्हणजे असं फिरत आहे, तर हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने होते। 12 इथं असते, इकडे विरुद्ध 11, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने। हे 2 कन्सेप्ट तुम्हाला समजायचं आहे, घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने। तर आता बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, या आकृतीमध्ये कन्सेप्ट तोच कन्सेप्ट आहे, घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जर बघितलं तर या आकृतीमध्ये बघा, हाच सिम्बॉल बघा, हाच चिन्ह बघा, हा जो चिन्ह आहे असा, हा असा चिन्ह जो आहे इथं, तो काय करायला लागला, तो घड्याळाच्या दिशेने फिरत आहे, घड्याळाच्या दिशेने। बघा हा चिन्ह आहे, हा चिन्ह घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय, हे असं इथं 12 आहे, तर हे असं फिरणार घड्याळाच्या दिशेने, असं फिरणार, इकडं घड्याळाच्या दिशेने फिरणार। मग हा चिन्ह जर घड्याळाच्या दिशेने फिरत असेल तर हे इकडं जाणार, असं इकडं। मग इथलं चिन्ह जो आहे तो इकडं गेला तर कुठे येतो, इथं 2 नंबरला येतो। मग 2 नंबरला इथं आला बघा मित्रांनो। परत फिरला तर खाली इकडे येतो, 3 नंबरला इथं आला। पण ह्या 2 ऑप्शनमध्ये बघा, हा इथला जो टी सारखं चिन्ह आहे, तो चिन्ह दुसऱ्या आकृतीमध्ये, म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये इथं आलं पाहिजे, म्हणजे इतक्यात आलं पाहिजे, इतक्यात म्हणजे इथं तिसऱ्यामध्ये आलं बघा। पण दुसऱ्यामध्ये काय केलं, डायरेक्ट ते खाली खेचलं, पुढं गेलं, एकदम डायरेक्ट गेलं, म्हणून इथं काय आलं, 2 नंबरला आलं। पुढं गेलं तर टी इकडं 3 नंबरला आलं। मग नंतर इथं काय आलं, डायरेक्ट इथं न येता डायरेक्ट खालच्या बाजूला गेलं, म्हणून ह्याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर काय आहे आपलं, ऑप्शन नंबर 2 येतो मित्रांनो। कारण जर आपण ह्या आकृतीला जर असं फिरवत असाल, घड्याळाच्या दिशेने जर असं फिरवत असाल, तर थोडं जर एक स्टेप फिरवल्या तर ही टी इथं येते मित्रांनो, म्हणजे इथं आलं बरोबर। नंतर अजून एक स्टेप फिरवल्या असं घड्याळाच्या दिशेने, तर टी इथलं कुठं जाते, खाली जाते, मग इथं त्यांनी खाली गेलं बरोबर। मग नंतर खाली गेल्यानंतर पुढं इकडे येते,
पण आपला पुढे जायचं नाही. मग ह्या तिसऱ्यामध्ये थोडं चुकीचं दिलं. तिसऱ्यामध्ये काय दिलं, ते चिन्ह एकदम खाली दिलेलं आहे. कुठे दिलं, खाली दिलेलं आहे. हे चिन्ह कुठे द्यायला पाहिजे होते, ते पुढे गेलं पाहिजे. कारण हे खाली इथं पण दिलं, पण आपल्याला पुढची दुसरी स्टेप कोणती असणार आहे, हे इथली असणार आहे. इथलं चिन्ह इथं जाते म्हणजे इथं बरोबर आलं. त्याच्यानंतर कुठे जाते, याच्या खाली इथं जाते म्हणजे इथं बरोबर आलं. मग डायरेक्ट इथं कसं देऊ शकते, म्हणून हे दुसरं उत्तर ह्या प्रश्नाचं बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही हेच प्लस का तुम्ही दुसरं बी घेऊन बघितलं तरी तुम्हाला इथं हाच उत्तर सापडते. आता बघा प्रश्न क्रमांक दुसरा. आता प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर आता याच्यामध्ये इथं एक वर्तुळ आहे गोल, इथे एक वर्तुळ आहे गोल, इथे एक वर्तुळ गोल आहे. पण याच्यामध्ये दोन वर्तुळ आहेत बघा. हा मोठा एक वर्तुळ आहे आणि हा छोटा एक वर्तुळ आहे. याच्यामध्ये एक वर्तुळ आहे, याच्यामध्ये एक वर्तुळ आहे, याच्यामध्ये एक वर्तुळ आहे. पण याच्यामध्ये मध्ये एक वर्तुळ आहे, बाहेर एक वर्तुळ आहे. दोन वर्तुळ आहेत म्हणून ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. तर हे जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर आकृत्या दिसत नसतील तर तुम्ही व्हिडिओ फुल स्क्रीन करून पहा, तुम्हाला व्यवस्थित दिसतील. फुल व्हिडिओ करून बघा आडवं मोबाईल, तर व्यवस्थित दिसेल. आता बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे सर्कल आहेत, सर्कल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहेत मित्रांनो, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय, हे असं फिरणार, या सिम्बॉलसारखं यासारखं. आणि विरुद्ध दिशेने म्हणजे काय असणार आहे, हे असं जाणार आहे. विरुद्ध दिशेने म्हणजे असं. म्हणजे तुम्हाला घड्याळ सांगितलं होतं मी, इथं 12 आहे, तर जर एखादं 12च्या नंतर तर 1 येते, इकडं 11 येते. म्हणजे असं फिरत आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 12च्या नंतर 1. समजा असं फिरत आहे उलटं तर विरुद्ध. मग आता बघा आपण या सर्कलला, या गोलला जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलं तर काय होते पहा. आपण जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे हे असं फिरवायचं आहे, तर हा सर्कल इथला सर्कल कुठे येतो, इथं येतो. मग इथं दिलं बघा, इथं दिलं, इथं आपल्याला व्यवस्थित दिलेलं आहे. मग अजून इकडं फिरवल्या तर सर्कल पुढं जातो. पुढं म्हणजे इथं वर जातो, म्हणजे पुढं इथं वर जातो. मग इथं न जाता तो इथं गेलेला आहे, तरी याच साईडला गेला. पण इथं जर बघितलं, ह्या तीनमध्ये जर बघितला तर इथला सर्कल कुठेच न जाता तो जाग्यावरच आहे. तो कुठं आहे, जाग्यावर आहे. पुढं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं गेलेलाच नाही, इथंच आहे. म्हणून हा जो ऑप्शन 3 आहे हे वेगळं आहे. म्हणून ऑप्शन 3 या प्रश्नाचं उत्तर येते मित्रांनो. कारण सर्कलला आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इकडं फिरवायचं आहे. याच एका सर्कलला तुम्ही कोणतं बी दुसरं बघून बी उत्तर काढू शकता. आता मी सर्कल बघून उत्तर काढलेलं आहे. याला जर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं फिरवलं तर इथलं सर्कल इथं येते, मग इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर हा सर्कल इथंच थांबत नाही किंवा मागं जात नाही, पुढंच जातो. पण इथलं सर्कल तो आहे इथला म्हणजे इथं असणार, हा सर्कल इथं मागं गेलेला आहे. म्हणजे इथलं सर्कल इथं लिहिलं त्यांनी, मागं गेलेलं आहे, पुढं गेलेलं नाही. म्हणून हा तिसरा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे वेगळा आहे. याच्यामध्ये बघा इथला सर्कल पुढं जातो, इथं जरी गेला असेल तरी काय नाही, पुढं गेला तरी काय नाही, पण पुढंच गेला पाहिजे, विरुद्ध दिशेने गेला पाहिजे. म्हणजे हा सर्कल इकडे विरुद्ध दिशेने इथं गेलेलाच आहे, पण याच्यामध्ये मागं गेलेला आहे. म्हणून तिसरा पर्याय तुमचा बरोबर उत्तर असणार आहे. आता बघा पुढचे प्रश्न. आता हे प्रश्न तुम्हाला जर समजले असतील तर व्यवस्थित समजून घ्या, अजून डबल बघा. आणि हे जे दिशा आहेत घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने ते पहिलंच समजून घ्या. व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंग करून बघा, हे पहिलं समजा, मग नंतर बाकीचे तुम्हाला हे समजतील. याच्यानंतरचे याच्यापेक्षा खूप सोपे प्रश्न आहेत, ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. 1-2 प्रश्न जर आपल्याला बसतच नसेल दिमागामध्ये तरी काही हरकत नाही, कारण थोडं विचार करणं महत्त्वाचं आहे. या आकृत्यामध्ये आपल्या म्हणजे काय कॅल्क्युलेशन वगैरे नाही, काय नाही. आता बघा चौथ्यामध्ये तुम्ही जर या चौथ्यामध्ये जर व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन केलात तर याच्यामध्ये काय होते पहा मित्रांनो. याच्यामध्ये प्रत्येक हे आडवी आहेत, उभी लाईन आहेत, आडवी लाईन आहेत, उभी लाईन आहेत. आता जर बघितलं तर या आडव्या लाईनमध्ये इथं प्लस आहे, इथं भागाकार, इथं वजाबाकी, इथं गुणाकार, इथं वेगवेगळं आहे, इथं बी वेगळं आहे, इथं बी वेगळं आहे, इथं बी वेगळं आहे, याच्यामध्ये वेगळं आहे, याच्यामध्ये वेगळं आहे, याच्यामध्ये वेगळं आहे, याच्यामध्ये वेगळं आहे. आडव्यामध्ये उभ्यामध्ये बी वेगवेगळंच आहे का, नाही. बघा इथं प्लस आलं आणि इथं बी प्लस आलं, आणि बघा इथं मायनस आलं, इथं बी मायनस आलं. कळलं, ह्या दोघा उभ्यामध्ये सेम आहेत. मग इकडं जर बघितलं उभ्यामध्ये कुठंच सेम नाहीत. बघा इकडं वेगवेगळं आहे, इथं चिन्ह वेगवेगळं आहे, इथं चिन्ह वेगवेगळं आहे, इथं चिन्ह वेगवेगळं आहे, इथं बी वेगवेगळं आहे, इथं सगळं उभ्यामध्ये सगळे चिन्ह वेगवेगळे आहेत. पण पर्याय 1मध्ये जर बघितलं तर हे जे उभे आहेत ना सारखे चिन्ह देत, इथं प्लस दिलं, खाली बी प्लस दिलं, इथं मायनस दिलं, इथं बी मायनस दिलं.
पण असं उभ्यामध्ये जर बघितलं तर कुठंच सारखे चिन्ह नाहीत, वेगवेगळे चिन्ह दिले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर उत्तर येणार आहे. आता बघा पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर याच्यामध्ये काय दिसते पहा मित्रांनो. आता इथं बघा, याच्यामध्ये हा आपला हा असा सिम्बॉल आहे, असा सिम्बॉल आहे, आणि या सिम्बॉलच्या हा जो टोक आहे, हा टोक या टोकाच्या इकडल्या साईडला गोल आहे, इकडल्या साईडला गोल आहे. बघा हा सिम्बॉल इथं असा आहे, इकडं टोक आहे, या टोकच्या इकडल्या साईडला गोल आहे. मग नंतर आता इथं बघा हा सिम्बॉल असा आहे, हा टोक आहे, टोकच्या इकडल्या साईडला गोल आहे. बघा इथं बी बघा हा सिम्बॉल असा आहे, म्हणजे टोक इथं आहे, या टोकच्या इकडल्या साईडला गोल आहे. पण या दुसऱ्यामध्ये बघा हा सिम्बॉल असा आहे आणि ह्या इकडल्या साईडला गोल असायला पाहिजे, तर ते गोल कुठं आहे, सर्कल कुठं आहे, इकडल्या साईडला आहे. म्हणून हा जो सर्कलची जागा आहे ना, जागा चेंज झाली मित्रांनो. बघा हा टोक कळते ना तुम्हाला, हा टोक हा असा करून असा, तुम्हाला दिसत नसेल तर व्हिडिओ फुल करा. हा टोकाच्या इकडल्या साईडलाच कुठंच गोल नाही, इकडल्या साईडलाच आहे. इथंही बघा इकडल्या साईडला आहे, इथंही बघा इकडल्या साईडला आहे. पण इथं काय केलं, हा सिम्बॉल असाच आहे, टोक इथंच आहे, मग इकडल्या साईडलाच हे सर्कल दिलं, म्हणून हे दुसरं पर्याय तुमचं बरोबर असणार आहे. हे सर्कल चुकीच्या जागी दिल्यामुळं ह्या आकृतीला तुम्ही वेगळ्या पद्धतीने उत्तर काढू शकता. जरी उत्तर काढला तर वेगळी आकृती कोणती बनते, हीच बनते, कारण ह्या सर्कलची जागा याच्यामध्ये चेंज केलेला आहे मित्रांनो. आता बघा आपलं सहावा प्रश्नामध्ये बघा, हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. आता तुम्हाला बघलं कीच कळते, इथं मध्ये सर्कल आहे, बंदिस्त आहे, हे चौकोन बी बंदिस्त आहे, हा त्रिकोण बी बंदिस्त आहे, याच्यामध्ये बंदिस्त आहे, याच्यात बंदिस्त आहे, याच्यामध्ये बंदिस्त आहे, बंद आकृती आहे. पण इथं रिकामी आकृती आहेत, हे तिन्ही बी कसे आहेत, रिकामे आहेत, हे बी बंद आहेत, म्हणून हे रिकामे असल्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येते मित्रांनो. आता बघा पुढचे प्रश्न. आता 7वा प्रश्न जर बघितला तुम्ही तर 7वा प्रश्न काय आहे, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर बघितला तर हे रेषा मोजा तुम्ही. हे बघा इथून एक रेष, 2 रेष, 3 रेष, 4, 5, म्हणजे रेषाखंड 1, 2, 3, हे बघा 1, 2, 3, 4, 5 रेषा आहेत. मग इथं बघा ही एक रेष 1, नंतर हे 2, हे 3, हे 4 आणि हे एक 5 रेषा बसून आकृती तयार झाली. आता इथं बघा 1, इकडली 2, हे 3, हे 4, मधली एक 5 आणि आडवी एक 6 रेषा, म्हणजे इथं 5 रेषा खंड आहेत, इथं 5 रेषा खंड आहेत, इथं 6 आहेत. इथं बघा ही एक, याच्या समोरची 2, इकडली 3, याच्या समोरची 4 आणि मधली एक, इथं 5 रेषा आहेत. बघा 5 रेषा, 5 रेषा, 5 रेषा, इथं किती आहेत, 6 रेषा आहेत, म्हणजे इथं जास्त रेषा आहेत, म्हणजे वेगळं आकृती आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येते. आता बघा ह्या आकृतीमध्ये, आता ह्या आकृतीमध्ये म्हणजेच ह्या 8व्या प्रश्नामध्ये जर तुम्ही चांगलं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलात तर याच्यामध्ये काय दिसते पहा मित्रांनो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण ह्या तिन्ही आकृत्यांना आकृती क्रमांक 1 सारखं काढण्याचा प्रयत्न करू. आता आकृती क्रमांक 1 कशी आहे, हे असं प्लस आहे, हे बाण आहे आणि हे असं आहे, आणि इथं एक अशी ओळ आहे, लाईन आहे, मग त्याने असं केलं, इथं भरलेलं आहे आणि इथं असा रिकामा आहे. मग आपण ह्यालासुद्धा असंच काढण्याचा प्रयत्न करू. तर ह्याला काय करावं लागते, ह्या बाणला असं इकडं फिरवावं लागते, म्हणजे हे बाणचं टोक इकडे गेलं पाहिजे. जर हा बाणचा टोक जर इकडे गेला तर हा जो भरीव गोळा आहे ते भरीव गोळा इकडे जातो. म्हणजे बघा ही दुसरी आकृती आपण ह्याच आकृती एक सारखी काढून बघू ह्याला. तर बघा हा टोक वर गेला पाहिजे, म्हणजे हा टोक असा गेला पाहिजे. मग हा टोक जर असा गेला तर हा काय येणार, हे इथलं काय येणार, इकडे येणार, म्हणजे इथं परत असं तयार होते, मग इथं असा भरीव गोळा तयार होतो आणि इथं होतो रिकामा, म्हणजे याच्यासारखंच बनते. आता बघा तिसऱ्यामध्ये हा टोक इथं आहे, या टोकला जर आपण असं फिरवला या साईडला, म्हणजे इथं वर आहे ना बाण, पहिल्यासारखी बनवू लागलो आपण, याला जर असं फिरवलं ह्या साईडला तर काय होते, हा टोक जाते इथं, हा टोक इथं जाते आणि हे जे भरीव आहे ते भरीव इथं येते, असं इथं येते भरीव, म्हणजे बघा ही आकृती अशी तयार होते. हा टोक असा जातो, मग हा भरीव कुठं जातो, हा भरीव येतो इथं येतो भरीव, आणि हा रिकामा येतो इथं. आता याच्यामध्ये हा टोक इथं आहे ना, याला जर पहिल्या आकृतीसारखी करायचं असेल तर हा टोक इकडे गेला पाहिजे. जर हा टोक जर इकडे गेला, असं हा टोक जर इकडे गेला तर काय होते, हे असं टोक इकडे जाते आणि हे जे भरीव आहे ते भरीव
इथं वर येते मित्रांनो, आणि हा रिकामा इकडं खाली येतो, म्हणजे इकडे येतो. मग ह्या 3 आकृतीमध्ये जर बघितलं तर आपण तिन्ही आकृती पहिल्या आकृतीसारखी जर तयार केलो तर भरीव जे आहे रेषा ओढलेलं वर आहे, इथं बी वर आहे, इथं बी वर आहे, पण इथं रिकामा आलेला आहे वर. म्हणून आकृती नंबर हे जे 3 आहे ते चुकीचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं व्यवस्थित उत्तर येते मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं, आता इथं बघा, इथं जे टोकं आहेत 9व्याचं 1 2 3 4 रेषा आहेत. 4 रेषामधलं एक रेष कमी झाली. इथं बघा एक रेष कमी केलं, पुढं 1 2 रेष कमी केले, एक रेष कमी केलं, 2 रेष कमी केले, तर 3 रेष कमी केलं पाहिजे इथं, पण इथं 3 रेष कमी केलं नाही, एकच रेष कमी केलं, म्हणून इथं ऑप्शन 4 येते. कळलं तुम्हाला? कारण तुम्ही प्लस बी बघू शकता, इथं 5 प्लस आहेत, तर 1 प्लस कमी केलं 4 प्लस आहेत, 4 प्लसमधलं 1 प्लस कमी केलं 3 प्लस आहेत, 3 प्लसमधलं 3 प्लस आहेत. मग 3 प्लसमधले किती, 1 प्लस कमी करावं ना, 3च प्लस आहेत, म्हणून ही चौथी आकृती तुमची वेगळी आहे, म्हणून 9व्याचं उत्तर 4 येते. आता बघा ह्याचं आपण पेन्सिलचा वापर करूया. आता हे पुस्तकमध्ये असं टिक केल्यासारखं होते, म्हणून जास्तीत जास्त आपण पेन्सिलचा वापर करूया. आता बघा ह्या आकृतीमध्ये काय करू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ह्या 10 क्रमांकच्या आकृतीमध्ये, तर याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय होते पहा, व्यवस्थित लक्ष देऊन आपण याच्यामध्ये काय उत्तर काढू शकता. इथं जर बघितलं आपण तर इथं बघा हे त्रिकोण आहे, इथं चौकोन आहे, इथं बी चौकोन आहे, इथं 5 साईड आहेत. आता बघा इथं येथे त्रिकोणची किती बाजू असतात, 1 2 3 बाजू आहेत, 3 बाजू त्रिकोणाचे. चौकोनाचे किती असतात बघा, 1 2 3 4 बाजू, म्हणजे मध्ये 3 आहेत, बाहेर 4 बाजू तयार झाले. इथं बघा 1 2 3 4, मध्ये 4 आहेत, बाहेर किती बाजू तयार झाली बघा, 1 2 3 4 5 बाजू तयार झाली. बघा मध्ये 3 बाजू, बाहेर 4 बाजू, मध्ये 4 बाजू, बाहेर 5 बाजू. इथं बघा 1 2 3 4 5, मध्ये 5 बाजू आणि बाहेर किती बाजू आहेत बघा, 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6, म्हणजे 6 बाजू. म्हणजे आपल्याला एक बाजू जास्त आहे, एक बाजू जास्त आहे, एक बाजू जास्त आहे, पण इथं कसं आहे मध्ये 3 बाजू आहेत, बाहेर तर सर्कलच दिलं, म्हणून हे वेगळं आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येते मित्रांनो. आता पुढचा 12वा प्रश्न. आता 12वा प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे. पहिल्या आकृतीमध्ये बघा हा जो भरीव गोळा आहे कोणाच्या समोर आहे, या बाणाच्या समोर आहे. या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा भरीव गोळा बाणाच्या समोर नाही, पण तिसऱ्यामध्ये आहे बघा भरीव गोळा जो आहे भक्क कलरचा बाणाच्या समोरच आहे. बघा इथेही बघा भरीव गोळा कुठं आहे, त्या बाणाच्या समोरच आहे, पण याच्यामध्ये हा जो भरीव गोळा आहे इथं आला, बाण इथं गेलं, मग ही आकृती थोडी वेगळी बनली, म्हणून हेच उत्तर येते मित्रांनो. तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी विचार केला तरी आकृती जरी वेगळं कसंही फिरवला तर चुकीची कोणती बनणार, हीच बनणार, कारण यांची जागाच त्यांनी चेंज करून टाकलं. इथं बघा एकमेकाच्या विरुद्ध आहेत, हे भरीव गोळा आणि हा बाण एकमेकाच्या विरुद्ध आहेत, इथे भरीव गोळा बाण एकमेकाच्या विरुद्ध आहेत, भरीव गोळा बाण एकमेकाच्या विरुद्ध आहेत, पण इथं नाहीत, भरीव गोळा इकडं आहे, बाण इथं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2च येते. असे सुद्धा हिंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा याच्यामध्ये, आता याच्यामध्ये इथं त्रिकोण आहे, या त्रिकोणाला काय केलं, उलटं केलं, कळालं, या त्रिकोणाला उलटं केलं. इथं बघा इथं असं रेषाचं वर आहे तर खाली केलं म्हणजे उलटं केलं. इथंही बघा हे फूल असं आहे, या फूलला इथं उलटं करून लिहिलं, पण इथं खाली 2 आहेत, इथं बी उलटं न करता सेमच आकृती आहेत, इथं सेम आहेत. इथं याचं उलटं केलं, इथं याचं उलटं केलं, इथं याचं उलटं केलं, पण याच्यामध्ये सेम आहेत, म्हणून हे ऑप्शन 4 तुमचं बरोबर येतं. आता पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय होते पहा मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही जर ह्या आकृतीमध्ये तुम्ही जर हे इथून जर आडव्यामध्ये जर असं रेष ओढला तर हे 2 एकमेकाला समांतर म्हणजे एकमेकाला जॉईन होऊ शकतात, म्हणजे आकृती सारखी बनते याची. म्हणजे आता आपण ABCDमध्ये करतो पहा मित्रांनो. असं समजा आपल्याकडे एच आहे, तर आपण एचला कसं करू शकतो, एचला जर आपण इथून तोडलो तर एकमेकाला बरोबर सिमिलॅरिटीमध्ये
सिमेट्रीमध्ये बनते. सिमेट्री म्हणजे एक समान बनते. आपण समजा याच्यामध्ये आर आहे, आरला जर आपण कुठून बी तोडलं तर एकमेकाला चिटकत नाही. असं आपल्याला ह्याला तोडायचं आहे आकृतीला. बघा ह्यालासुद्धा आपण असं मधून तोडल्या तर हे त्रिकोण ह्या त्रिकोणाला चिटकते, हा चौकोन याला चिटकते, हे याला चिटकते, हे रेष याला चिटकते, हे बी एकमेकाला चिटकतात. ह्यालासुद्धा तुम्ही आडवं तोडला तर हे फूल याला चिटकते, म्हणजे आकृती तुमची सिमेट्री बनते. पण ह्याला तोडलं तर जमत नाही. बघा ह्याला बी आडवंच तोडायचं आहे, ह्याला बी आडवंच तोडायचं आहे, ह्याला बी आडवंच तोडायचं आहे. ह्याला जर मी असं आडवं तोडलो तर इकडल्या साईडला असा त्रिकोणच नाही, म्हणजे हे एकमेकाला चिटकत नाही व्यवस्थित, म्हणून उत्तर हे पहिलं असणार आहे. ते सिमेट्री डायग्राम बनत नाही मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये जर बघितल्या तर 1 2 3 3 रिकाम आहेत, 1 2 3 रिकाम आहेत, एक भरून आहे. याच्यामध्ये 1 2 3 रिकाम आहेत, एक भरून आहे. याच्यामध्ये बघा 1 2 3 3 रिकाम आहेत, एक भरून आहे. पण याच्यामध्ये कसं आहे, 1 2 रिकाम आहेत, एक भरून आहे, म्हणजे हे थोडं वेगळं आहे, म्हणून याचं उत्तर 3 येणार आहे. आपल्याला वेगळी आकृती शोधायला सांगितलं, मग याच्यामध्ये काय वेगळं दिसत आहे ते बघायचं आहे तुम्हाला फक्त. आता इथं बघा, फक्त तुमचं चांगलं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. किती सोपा प्रश्न आला, 19मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता इथं जर बघितला तर हे भरीव इथं आहे आणि हे प्लस इथं आहे. मग यांच्या दोघांचं अंतर बघा, दूर आहे ना. इथे बघा प्लस आणि भरीव यांच्या दोघांचं अंतर दूर आहे. इथं जर बघितलं तर हा प्लस बघा, हा भरीव बघा, हा प्लसच्या किती जवळ गेलेला आहे. इथं बघा, इथं भरीव आहे, इथं प्लस आहे. बघा ह्याचं बी अंतर दूर आहे, याचं बी अंतर दूर आहे, याचं बी अंतर दूर आहे, पण हे जवळ गेले ह्या आकृतीमध्ये. पण ही आकृती बदलते मित्रांनो. ह्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी सॉल्व केलात, किती बी फिरवून इकडून तिकडून कसंही उत्तर काढलात तर याचं उत्तर हेच येणार. ही आकृती ह्या तिघापेक्षा वेगळी दिसणार, कारण हा जो भरीव गोळा आहे ना, इथं दूर दूर आहे, समान अंतरावर आहे ह्या तिघामध्ये, पण ह्याच्यामध्ये जवळ गेलेला आहे, म्हणून हे उत्तर येणार. असे सुद्धा हिंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इथं बघा, इथंसुद्धा खूप इझी प्रश्न आहे 19चा. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये काय दिसते पहा मित्रांनो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आता आपण हे चिन्ह बघा, हे बाण आहे, हे बाण असं टोक आहे इकडं असं, आणि ह्या टोकाच्या ह्या साईडलाच यल आहे. कळलं तुम्हाला, या साईडलाच इथं यल आहे. आता इथं बघा, हे असं बाण आहे, बाणला असं एक चिन्ह आहे असं. या साईडलाच बघा, इकडं जे चिन्ह आहे ते इकडंच यल आहे, तिकडं नाही. इकडं तर असं चिन्हच नाही, इकडे बी इकडे चिन्ह पण नाही, हा यल बी इकडं नाही. बघा इकडल्या साईडलाच असं टोक आहे तर इकडेच यल आहे, तिकडं असं टोक नाही तर तिकडं बी यल नाही. इथं बघा, हा जो चिन्ह असा आहे खालचा कलरमध्ये, त्याच्या ह्याच साईडला यल आहे. पण इथं बघा, हा जो कलरचा हा जो टोक आहे असा बाण, या बाणच्या इकडल्या साईडलाच यल राहावं की नाही. मग याच्यामध्ये दिले इकडल्या साईडला यल, बघा इकडल्या साईडला, म्हणजे ही आकृती थोडी चुकीची दिली त्यांनी. तुम्ही ह्यांना वेगळ्या पद्धतीने उत्तर काढला तर ही आकृती वेगळी दिसणारच, कारण हे जे असे टोक आहेत, या टोकाच्या इकडल्या साईडलाच कोण आहे, आपला यल आहे मित्रांनो. इथे बघा यल इथंच आहे, इथं बी यल इथंच आहे, यल बी इथंच आहे, इकडल्या साईडला नाहीच यल, पण इथं इकडल्या साईडला यल दिलं, म्हणून हे चौथं ऑप्शन तुमचं बरोबर येणार मित्रांनो. ह्याला तुम्ही कसंही वेगळ्या पद्धतीने उत्तर काढलात तरी ही आकृती वेगळी दिसणारच, कारण या एलची जागा त्यांनी उलट्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे. असं सुद्धा तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. आता बघा इथं ह्याच्यामध्ये तुम्हाला मी वरचं जसं सांगितलं, हे सिमेट्री आकृत्या आपण पहिलं 6वीला ते शिकवत होतो तसं. ह्या यमला जर मधून रेष ओढल्या तर यम एकमेकाला चिटकते, यूला मधून ओढला तर एकमेकाला सिमेट्री आकृती तयार होते, डब्ल्यूला सुद्धा सिमेट्री होते, एला सुद्धा मधून ओढला तर सिमेट्री तयार होते, एचला तुम्ही मधून बी ओढू शकता, आडवं बी ओढू शकता, व्हीला मधून ओढू शकता, केला तुम्ही आडवं ओढू शकता, ईला सुद्धा आडवं ओढू शकता. पण याच्यामध्ये ह्याला बी आडवं उभं बी ओढू शकता, याला उभं ओढू शकता, याला उभं, याला आडवं बी ओढू शकता, उभंही ओढू शकता, सिमेट्री आकृती बनते. पण आरला असं ओढलं तर सिमेट्री आकृती बनत नाही. एफला कसंही ओढा, हे बी सिमेट्री आकृती बनत नाही, एल बी बनत नाही, हे झड बी बनत नाही, म्हणून हे चौथं उत्तर तुमचं बरोबर असणार आहे, कारण याची आकृत्या कशी सिमेट्रिकल बनतात, एकमेकाला चिटकते. आता बघा ही आकृती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये इथं ह्याच्यामध्ये त्यांनी कसं दिलं, याच्यामध्ये बघा इथं त्रिकोण आहेत, यांचं जे माप आहे ह्या त्रिकोणाच्या छोट्या छोट्या
ते समान मापाचे आहेत. त्रिकोण सगळे समान मापाचे आहेत. इथेही बघा हे एक माप, हे 3 त्रिकोण आहेत समान मापाचेच आहेत. इथेही बघा हे असे रेषा ओढलेत त्यांनी, असे त्रिकोण तयार झालेत, ते सगळे समान मापाचेच आहेत, एकसारखे दिसाले. पण इथं नाहीत बघा. हा इथं त्रिकोण केला, इथं हे चौकोन आहे, इथं हे रेक्टँगल आहे ना, हे आयत आहे, म्हणजे हे वेगळं आहे, म्हणून हे उत्तर याचं असणार आहे. आता बघू आपण 19वा प्रश्न. आता बघा 19वा प्रश्न. 19वा प्रश्नाला सुद्धा व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. याच्यामध्ये सुद्धा खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जर व्यवस्थित क्लिअर दिसत नसतील तर व्हिडिओला आडवं करायचं आहे आणि HD क्वालिटी करून बघू शकता. आता बघा हा जो सर्कल आहे, हा सर्कल हे जो भरीव आहे, भरलेला आहे त्रिकोण याच्या बाजूला आहे. इथे बघा ह्या त्रिकोणच्या बाजूलाच हे सर्कल दिलं. इथं बघा त्रिकोणच्या बाजूलाच हा सर्कल दिला, पण इथं भरलेला आहे तर इथं बाजूला असलं पाहिजे किंवा इथं बी असलं पाहिजे, पण इथं तिथं न देता सर्कल डायरेक्ट इथं देऊन ठेवलं. त्या सर्कलची जागाच चेंज करून टाकलं, म्हणून ऑप्शन नंबर 3 येते. असं जर जागा चेंज झाली तर ही आकृती वेगळीच तयार होणार मित्रांनो. हे तिन्ही आकृत्या सारखे तयार होतील. तुम्ही वेगळ्या पद्धतीने जरी सॉल्व केल्या तरी असे ठिकाणं बघायचे, काय चेंज दिसत आहे ते सुद्धा बघून उत्तर काढू शकता. या सगळ्यामध्ये सर्कल ह्या ठळक आकृतीच्या बाजूला आहे, इथं बी ठळक आकृतीच्या बाजूला सर्कल आहे, इथं बी ठळक आकृतीच्या बाजूचा सर्कल आहे, पण इथं ठळक आकृती ह्या साईडला आहे तर इकडल्या साईडला देऊन ठेवलं आपलं सर्कल, म्हणून हे तिसरं उत्तर वेगळं आहे, विसंगत आहे, म्हणून तिसरं पर्याय बरोबर येते. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण काय दिसते बघा. या आकृतीमध्ये इथं ठळक आहे, चिटकून आहे, इथं बी ठळक ह्याला चिटकूनच आहे, इथं बी याला बी ठळक हे चिटकूनच आहे. पण तिसऱ्यामध्ये जर बघितलं तर हे जो ठळक आहे टिंब ते डायरेक्ट इथं रेषेवर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे याला चिटकून असलं पाहिजे ठळक हा बिंदू, पण या रेषेला चिटकून आलं, म्हणून ही तिसरी आकृती वेगळीच तयार होते मित्रांनो. म्हणून तिसरं उत्तर तुमचं बरोबर आहे. आता बघा 21वा प्रश्न. 21व्या प्रश्नामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते, याच्यामधले रेषा मोजा तुम्ही, याच्यामधले रेषा मोजा. हे बघा हे असे आहेत, 1 हे 2, मग आडवे 3 4, हे 5 6, याच्यामध्ये 6 रेषा आहेत. याच्यामध्ये बघा 1 2, त्याच्यानंतर हे 3 4 5 6, याच्यामध्ये सुद्धा 6 रेषा आहेत. आता याच्यामध्ये बघा पहिलं इकडली 1, इकडलं 2 2, मध्ये 3 4, मग आडवे बघा 5 6 7, हे किती आहेत, 7 रेषा आहेत. आता हे बघा हे आडवी 1 रेष, उभी 2 रेष, नंतर हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6, इथं 6 रेषा आहेत. इथं 6 रेषा, इथं 6 रेषा, इथं 6 रेषा, पण इथं 7 रेषा आहेत, म्हणून तिसरा पर्याय वेगळा आहे मित्रांनो. आता इथं बघा याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या दोन आकृतीमध्ये 2 जागी एकमेकाला छेदलेला आहे. बघा इथं एक बार छेदलेला आहे, इथं बी एक बार छेदलेला आहे. इथं बघा इथं बी एकदा छेदलेला आहे, म्हणजे चिटकून गेलेला आहे, इथं बी एकदा छेदलेला आहे. छेदणं म्हणजे असं एकमेकाला इंटरसेक्ट होणं. बघा याच्यामध्ये बघा इथे एक बिंदू आहे छेदलेला, इथे एक बिंदू आहे, पण इथं कुठंच नाही, इथं कुठंच एक पण नाही. इथं छेदलेला आहे पण आरपार बी गेलं नाही, इथं येऊन थांबलेला आहे तो. जरी याला छेदलेलं म्हणू शकता आपण, पण एकाच ठिकाणी, पण प्रत्येकामध्ये 2-2 जागी छेदलेलं आहे, म्हणून हे तिसरं उत्तर बरोबर येते मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये, आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 1 2 3 बॉक्स आहेत. 3 बॉक्समधला एक बॉक्स इथं भरलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 बॉक्स, इथं बघा 1 2 3 4, हे 4थं बॉक्स भरलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 बॉक्स, 4मधलं हे एकच बॉक्स भरलेलं आहे, पण इथं जर बघितलं तर दोन्ही बॉक्स एकदाच भरलेले आहेत मित्रांनो, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 येते, बाकीचं उत्तर येत नाही. आता 24वा प्रश्न. आता 24वा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही हे बघा हे सर्कल बघा, सर्कल कुठं आहे, इथं मध्ये आहे, इथं मध्ये आहे सर्कल. इथंसुद्धा याच्या
मध्ये म्हणजे जवळच आहे ना, ह्याच्या जवळच आहे. इथं सुद्धा मध्येच आहे, इथं बी मध्येच आहे म्हणजे जवळ आहे. पण इथं बघा सर्कलचं ठिकाण कुठं आहे, याच्या जवळ नाही, या रेषेच्या जवळ नाही, डायरेक्ट इथं कोपऱ्यामध्ये दिली सर्कल. सर्कलचं अंतर किती दूर आहे बघा तुम्ही, अंतर बघा, अंतर खूप दूर झालेलं आहे सर्कलचं. इथं ह्या रेषेच्या जवळ आहे, इथं बी ह्या रेषेच्या जवळ आहे, इथं बी ह्या रेषेच्या जवळ आहे. पण इथं ह्या रेषेच्या जवळ कुठेच सर्कल नाही, इथं कोपऱ्यात देऊन ठेवलं. म्हणून ही आकृत्या सारखी येतील, पण ही आकृती वेगळी दिसणारच आहे मित्रांनो. म्हणून ह्याचं चौथा ऑप्शन आहे बघा, 2020ला आलेला आहे. असं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. आता बघू आपण पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न कसा आहे, ह्याच्यामध्ये हा जो बाण आहे, हा बाण हा इकडं चला, असा ॲरो हे असं चला इकडं, मग हे इकडं चाललं, हे इकडं चाललं. पण हा जर बघितला तर हा असं चला इकडं, इकडं चालला, हे असं चाललेलं आहे, हा बी असं चाललेला आहे, हा बी असं चाललेला आहे विरुद्ध दिशेने. पण हे इकडल्या साईडला चालला म्हणजे दिशेने चालला, हे घड्याळाच्या इकडं विरुद्ध दिशेने बाण आहे असा. हे बी बघा इकडंच आहे विरुद्ध दिशेने, हा बी बघा इकडंच आहे. पण हा कसा आहे, इकडे दिशेने आहे, 12च्या नंतर 1, 12च्या नंतर 1 असा दिशेने आहे. बघा इथं बाण आहे, तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्या पुस्तकमध्ये बघू शकता. इथला बाण असं या दिशेने चालला म्हणजे विरुद्ध, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण हे थोडं चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 येतो 25चा. आता पुढचं बघा, 26वा प्रश्न. 26व्या प्रश्नामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलं, याच्यामध्ये बघा इथं 1 2 3 4 आकृत्या आहेत, 1 2 3 4 आकृत्या आहेत, 1 2 3 4 भाग समान, चार समान भाग केलेले आहेत. पण इथं 1 2च भाग केलेले आहेत, म्हणून इथं ऑप्शन नंबर 1 येतो. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बी तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये जर बघितला तर हा जो सर्कल आहे, हा सर्कल रिकामा आणि हा भरलेला सर्कल, हा भरलेला सर्कल ह्या रिकाम्या सर्कलकडे बघत आहे. कळलं मित्रांनो, ह्या सर्कलकडे बघत आहे. इथेही बघा भरलेला सर्कल हा रिकाम्या सर्कलकडे बघत आहे. इथेही बघा हा भरलेला सर्कल रिकाम्या सर्कलकडे बघत आहे. मग हा भरलेला सर्कल बघा इकडं बघत आहे, पण इथं रिकामा सर्कल नाही, इथला रिकामा सर्कल इथं लिहिलेला आहे. म्हणजे हे रिकामा सर्कलची जागा चेंज करून टाकली त्यांनी. मग जागा जर चेंज केली रिकाम्या सर्कलची तर ही आकृती वेगळीच दिसणार आहे मित्रांनो. कारण बघा तुम्ही व्यवस्थित बघा, हा सर्कल इकडल्या साईडला आहे, या रेषेच्या तिकडल्या साईडला नाही भरलेला, याला बघत आहे. बघा या रेषेच्या इकडल्या साईडला नाही भरलेला, इकडल्या साईडला आहे आणि ह्याला बघत आहे. बघा हा सर्कल इकडल्या साईडला आहे, ह्या रेषेच्या इकडल्या नाही, तर इकडून इकडे दिसत आहे लगेच. मग इथं बघा हा रेषा आहे, रेषेच्या इकडल्या साईडला भरलेला सर्कल आहे, पण इकडंच राहावं की नाही सर्कल रिकामा, तर इकडं देऊन ठेवलं म्हणजे सर्कलची जागा चेंज केली, म्हणून उत्तर 4 येते. आता इथं बघा 28वा प्रश्न, हा सुद्धा किती सोपा प्रश्न दिला. आता बघा हे स्टार आणि चंद्र एकमेकाच्या विरुद्ध आहेत. इथंही बघा स्टार आणि चंद्र एकमेकाच्या विरुद्ध आहेत. इथे बघा स्टार आणि चंद्र एकमेकाच्या विरुद्ध आहेत. पण इथं स्टार आहे, इथं चंद्र आहे, इथं स्टार आहे, ते एकमेकाच्या विरुद्ध नाहीत. तुम्ही ह्या दोघांचे बघू शकता. बघा हे अर्धचंद्र आणि हे गुणाकारचं सिम्बॉल एकमेकाच्या विरुद्ध, अर्धचंद्र गुणाकारचं एकमेकाच्या विरुद्ध, इथं एकमेकाच्या विरुद्ध, पण इथं एकमेकाच्या विरुद्ध नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर येते. आता 29मध्ये तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 रेषा आहेत. 1 2 3 4 5 5 रेषा आहेत. आता याच्यामध्ये आपण जर याला व्यवस्थित सॉल्व केलं तर याच्यामध्ये तर बघा ह्याच्यामध्ये काय दिसतं, हे बाणं बघायचे आहेत तुम्हाला व्यवस्थित, ह्याच्यामध्ये व्यवस्थित बाणं बघायचे आहेत. हे बघा इथं 2 बाणं आहेत, हे 2 बाणं याच साईडला दिसत आहेत, बघत आहेत 2 बाणं. ह्याच्यामध्ये इकडे 1 बाण आहे, इकडे 1 बाण आहे, इकडे 3 बाण आहेत, इकडे 1 2 इकडे 3. बघा इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत, 1 2 3 बाण आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. इकडे 2 इकडे 2 इकडे 2 इकडे 3 इकडेच आहेत, पण एकमेकाला चिटकून कसं आहेत 2 आहेत.
एकमेकाला चिटकून इकडेच दिलेले आहे तर 2, म्हणून याच्यामध्ये तिसरी आकृती थोडं वेगळंच बनते, कारण इथं एकाला एक सोडून उलट आहेत, पण इथं दोघं मिसळून एकाल्या साईडला बघत आहेत बाण, म्हणून ही आकृती थोडी वेगळी येते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. तुम्ही असं सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. आता इथंही बघा, हे बी प्रश्न किती सोपा आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटतात, याच्यामध्ये त्यांनी फक्त एखाद्या चिन्हाचं स्थान बदलून टाकते, मग आकृतीच चेंज होते. आता बघा ह्याच्यामध्ये कसं आहे, ही अशी आडवी रेष आहे, आडवी रेष झाल्यानंतर इथं बाण आहे, असा ॲरो आहे. या ॲरोच्या वरच्या साईडलाच इथं भरीव गोळा आहे, म्हणजे भरीव पॉईंट आहे. इथं बघा अशी एक रेष आहे, हा बाण इथं आहे, बाण या रेषेच्या बाण ज्या साईडला आहे त्याच साईडला इथं भरीव गोळा आहे. बघा या रेषेच्या बाण या साईडला आहे तर याच साईडलाच इथं भरीव गोळा आहे, बाण या साईडला आहे तर भरीव गोळा इथंच आहे. आता इथं बघा बाण या साईडला आहे तर याच साईडलाच इथं भरीव गोळा आहे, पण ह्या आकृतीमध्ये जर बघितलं, आकृती नंबर 3मध्ये बाण या साईडला आहे पण भरीव गोळा कुठं दिला, या साईडला दिला, म्हणजे त्या भरीव गोळ्याचं जागाच त्यांनी चेंज केलेली आहे. मित्रांनो लाईट गेलेली आहे, थोडं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तो भरीव गोळ्याची जागाच चेंज केलं, म्हणून ही आकृती थोडी वेगळीच येणार मित्रांनो. बाकीचे व्यवस्थित आकृती येणार, म्हणून 30 नंबरचा आहे पर्याय 3. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न सॉल्व केलेला आहे. बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. आता लाईटसुद्धा गेलेली आहे मित्रांनो, म्हणून बाकीचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करूया. 36 मिनटाच्या 40 मिनटापास व्हिडिओ बी होत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.